स्मार्ट मीटरच्या नावाखाली जनतेची लूट बंद करा. महावितरण विरोधात जोरदार आंदोलन. अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर. महावितरण मार्फत राज्यभर स्मार्ट मीटर बसवण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित सक्तीविरोधात सांगलीत जनआक्रोश उसळला असून वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. विश्रामबाग येथील मंडल कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत स्मार्ट मीटर हटवा, ग्राहक वाचवा, आवाजवी वीज बिल बंद करा अशा जोरदार घोषणा देत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. 48 तासांच्या नोटिसीने नागरिकांवर दबाव. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की महावितरणकडून नागरिकांना 48 तासाच्या आत स्मार्ट मीटर बसवण्याचे संदेश पाठवून मानसिक दबाव निर्माण केला जात आहे. ही प्रक्रिया ऐच्छिक असल्याचे शासनाने स्पष्ट केले असतानाही प्रत्यक्षात सक्तीचा अवलंब केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. कायद्याचे उल्लंघन. BNS व ग्राहक कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी. संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की हा प्रकार भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत फसवणूक व दबाव टाकण्याचा गुन्हा, ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत अन्यायकारक व्यापार पद्धती या गंभीर कायदेशीर उल्लंघनात मोडतो. अधिकाऱ्यांना थेट इशारा. सक्ती थांबवा अन्यथा कायदेशीर लढा. यावेळी मागण्यांचे निवेदन मंडल कार्यालय विश्रामबाग येथील अधीक्षक अभियंता अमित बोकली यांना देण्यात आले. संघटनेने स्पष्ट इशारा देत सांगितले की स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, ग्राहकांच्या निवडीचा हक्क अबाधित ठेवावा, अन्यथा राज्यभर कायदेशीर कारवाई व तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती. या आंदोलनात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी प्रशांत वाघमारे, संजय भूपाल कांबळे, संजय संपत कांबळे, जगदीश कांबळे, अनिल मोरेसर, हिरामण भगत, किशोर आढाव, युवराज कांबळे, जिल्हा सदस्य अशोक लोंढे, सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्र अध्यक्ष मोहन साबळे, सांगली शहर अध्यक्ष विनायक मोरे, सम्यक विद्यार्थी आंदोलन सांगली जिल्हाध्यक्ष शिवाजी उर्फ पवन वाघमारे, संगाप्पा शिंदे, किरण मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल या विविध संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जनतेचा संतप्त सवाल. स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट? ग्राहकांचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न का? सदर आंदोलनामुळे सांगलीत खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी होत आहे. महावितरण कंपनीने स्मार्ट मीटरच्या नावाखाली जी ग्राहकांची उघडपणे लूट केलेली आहे ती लूट थांबवावी याकरता आम्ही वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन, वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन ही विंग जी बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करते. आमच्या संघटनेच्या माध्यमातून अभियंता महावितरण यांना आम्ही विविध मागण्याचं निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की स्मार्ट मीटर बसवणं हे कोणत्याही प्रकारची सक्ती नाही. ग्राहकांच्या सूचनेनुसार जर त्यांना बदलायचं असेल तर ते बदलू शकतात, परंतु जबरदस्तीने महावितरण कंपनीने 48 तासाच्या आत तुम्ही जर मीटर बदललं नाही तर तुमची वीज कापण्यात येईल अशा पद्धतीच्या धमकीवजा पत्र देऊन ग्राहकांची दिशाभूल केलेली आहे. आणि ज्यांचे आज मीटर या ठिकाणी बदललेले आहेत चुकीच्या पद्धतीने त्यांना विश्वासात न घेता त्यांचं आज लाईट बिल दुपटीपेक्षा जास्त येत आहे. अदानींना मोठं करण्याचं षडयंत्र या भाजप सरकारचं आहे, या महाराष्ट्र शासनाचं आहे. हे आम्ही ग्राहक कदापि खपवून घेणार नाही. तरी तात्काळ महावितरण कंपनीनं जे स्मार्ट मीटर बसवलेले आहेत ग्राहकांच्या मर्जीविरोधात तर ग्राहकांचे अर्ज घेऊन ते तात्काळ बदलण्यात यावे आणि पूर्वीचे जुने मीटर बसवून ग्राहकांची लूट थांबवावी अशा आशयाचं निवेदन आम्ही महावितरणचे अभियंता यांना आज देत आहोत. आदरणीय एडवोकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर साहब, हम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय एडवोकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन, वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन या सर्व युनियन विंगच्या मार्फत आज आम्ही महावितरणच्या अभियंत्यांना एक निवेदन घेऊन आलेलो आहे.
निवेदन देण्यापाठीमागचं कारण म्हणजे स्मार्ट मीटरच्या नावाखाली ह्या महाराष्ट्रानं आर्थिक लूट करत असलेला एक प्रकार आज समोर आलेला आहे. खरं जर बघितलं तर महाराष्ट्र शासनाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी कोणतीही सक्ती नाही, पण महावितरणवाले स्मार्ट मीटर बसवायलाच पाहिजे. 48 तासाच्या नोटिसा बजवून या ग्राहकांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार करत आहेत. हे कुठेतरी आर्थिक जनतेची लूट होत आहे. आमची मागणी अशी आहे की हे महाराष्ट्र शासन आणि महावितरणच्या दोघांच्या संगनमतीशिवाय ही नोटीस येत नाही. म्हणून तात्काळ राज्यात सुरू असलेली स्मार्ट मीटर बसवून तिची सक्ती तात्काळ थांबवण्यात यावी. प्रिपेड स्मार्ट मीटर प्रणाली रद्द करून ग्राहकाचे निर्णय घेण्यात यावे. आणि ज्यांच्या घरात आता स्मार्ट मीटर सध्या ग्राहकांना विश्वासात न येता ज्यांच्या घरात बसवलेले आहे ते स्मार्ट मीटर त्यांनी अर्ज दिल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बदलण्यात यावे आणि हा असं जुनाच मीटर परत लावण्यात यावे. स्मार्ट मीटरच्या संदर्भात ग्राहकांची दिशाभूल करणारे संदेश, चुकीची माहिती देणे व दबाव टाकण्याची पद्धती तात्काळ बंद करण्यात याव्या. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या व चुकीची माहिती देणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी यंत्रणेविरुद्ध निष्पक्ष चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ज्या घराच्या घरी मीटर बसवणे सक्तीचे आहे अशी खोटी आता दिशाभूल करणारी माहिती देऊन दबावाखाली मीटर बदलण्यात येत आहे अशा ग्राहकांचे जुना मीटर तात्काळ त्यांच्या मागणीनुसार पुन्हा बसवण्यात यावे. अशा विविध संदर्भात आज आम्ही महावितरण सांगलीचे अभियंता यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत आणि ह्या निवेदनाचा सदर तात्काळ जर गांभीर्याने विचार न केल्यास येणाऱ्या काळात महावितरणचे जेवढे ग्राहक असतील सगळ्या ग्राहकांना आमचे युनियन एकत्र करून उग्र पद्धतीने आंदोलन करेल. त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जे निर्माण झाला, महावितरणचे अभियंता आणि महाराष्ट्र शासनातील या महावितरणच्या संबंधितले सर्व अधिकारी कर्मचारी आणि महाराष्ट्र शासन असेल याची नोंद घ्यावी अशी आपल्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद.